नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. शरद पवार गटाचे म्हाड्याचे नेते अभिजित पाटील फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. अभिजित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. अभिजित पाटील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई झालेली होती आणि त्यानंतर या घडामोडींना वेग आलेला आहे. माड्यामधलं राजकारण जे आहे ते वेगानं बदलत असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे. मोहिते पाटील यांनी भाजपची साथ सोडून ते शरद पवारांसोबत गेले आणि त्याच्यानंतर आता भाजप शरद पवारांना एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. अभिजित पाटील हे आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. सागर. वृषाली, आपण पाहिलं की खरं तर अभिजित पाटील हे पंढरपुरातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून अभिजित पाटील यांचा राजकीय प्रभाव तो वाढताना पाहायला मिळतोय. खरं तर शरद पवार गटामध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केलेला होता. मात्र त्यानंतर आता 4 दिवसांपूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जे आहे ती कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे जे गोडाऊन्स आहेत साखरेचे ते देखील सील करण्यात आलेले आहेत. त्यानंतर मात्र ज्या घडामोडी वेगाने घडतायत ते आपण पाहतोय. खरं तर मोहिते पाटलांनी भाजपमधून बंड करत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवारी माड्याची ती घेतलेली होती. त्यानंतर आता राजकीय घडामोडी ज्या आहेत सातत्याने वेगाने घडताना पाहायला मिळत आहेत. खरं तर सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर अभिजित पाटील यांचा प्रभाव आहे आणि ग्रामीण भागामध्ये एक आश्वासक चेहरा म्हणून देखील अभिजित पाटलांकडे पाहिलं जातं. आणि त्यातच कुठेतरी आता ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सोलापुरातल्या बालाजी सरोवर हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत आणि या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या अर्धा तासापासून जे आहे ती चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकंदरीतच अभिजित पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी एकंदरीत राजकीय चर्चा जी आहे ती संपूर्ण वर्तुळात सुरू आहे. आणि त्याला काल जयंत पाटील जे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी देखील दुजोरा दिलेला होता आणि या दुजोरानंतर आता अभिजित पाटील जे आहेत ते आज देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. त्यामुळे सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील जी राजकीय समीकरणं आहेत ती कुठेतरी वेगाने बदलताना पाहायला मिळालेली आहेत. खरं तर देवेंद्र फडणवीस हे कालपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. काल त्यांच्या 3 सभा ज्या आहेत त्या सोलापूरमध्ये झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे एकंदरीतच त्याचाच परिणाम काल आपण अकलूजमधली जी विजय चौकातली सभा पाहिली त्यामध्ये देखील जे धवलसिंह मोहिते पाटील आहे जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी देखील उघडपणे जो पाठिंबा जो आहे तो या ठिकाणी भाजपला दिलेला पाहायला मिळाला. त्यांच्या आईंनी स्टेजवर येऊन भाषण देखील केलेलं पाहायला मिळालं आणि आज अभिजित पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यातील जी राजकीय गणितं आहेत राजकीय समीकरणं ज्या आहेत ती वेगाने बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर शह जे आहेत ते सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये आता देवेंद्र फडणवीसांनी हा दुसरा स्ट्राईक जो आहे तो या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. वृषाली, नक्कीच धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.